पक्षांतर, काही पॉलिटिकल कंपल्शन, काही अनेक समस्या तयार झाल्यावर माणसांना निर्णय घ्यावा लागतो. हा आपला अनेक वेळा आलेला अनुभव आहे. त्यामुळं त्यावर आम्ही एकत्रित काम केले. त्यामुळे मी जसं आमच्या जुन्या मित्रांच्या बद्दलही काही बोलत नाही, तसे यांच्याबद्दलही मला फार भाष्य करायचं नाही. जुन्या मित्रांच्याबद्दल बोलत नाही म्हटलात, मात्र जुन्या मित्रांच्या पुतण्यांनी आज एक फेसबुक लाईव्ह केले आणि त्याच्यात थेट आरोप केलेत. अंबालिका शुगर असेल, दौंड शुगर असेल, या कंपन्या त्याच्यासाठी लागणारे 4,500 कोटी रुपये आणि त्याच्या संदर्भामुळे काही आलेली चौकशीची किंवा कारवाईची भीती, यामुळं अजितदादांनी पक्ष सोडला आहे का, हे एकदा त्यांनी जाहीर करायला हवं. तुमची त्याच्याबद्दलची माहिती काय किंवा तुमची? मला याच्याबद्दल ते काय म्हटले हेच मला माहीत नाही आहे. तुम्ही सांगताय हे अचानक गोष्टी आहेत, त्यामुळं मला माहीत नाही की नक्की ते काय बोलले. आणि एखाद्याच्या पर्सनल बिझनेसबद्दल मी शक्यतो काही बोलणं नेहमीच टाळलेलं आहे. तो त्यांचा पर्सनल इश्यू आहे. राजकीय भूमिका आहे त्यांनी काय घेतली हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि राजकीय भूमिका त्यांची ही आमच्या भूमिकेपेक्षा वेगळी आहे, याबद्दल आम्ही अनेक वेळा भाष्य केलेली आहे. पण कारवाईचं कारण जे रोहित पवारांनी सांगितलं तेच होतं का? म्हणजे तुमची माहिती ते मला माहीत नाही. मी तुम्हाला ते सांगितलं ना, मी त्याची माहिती घेईन रोहित पवार काय बोलले, आणि ते काही बोललेले असले तरी मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही. सांगलीबाबत जरा टोकाचाच संवाद दिसतोय, म्हणजे काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये तुमचेच मित्रपक्ष आहेत, घटक पक्ष आहेत. ते दोन्ही पक्षांनी एकत्रित यावं आणि सामोपचाराने निर्णय घ्यावा, यासाठी खुद्द शरद पवार साहेब आणि आम्ही सर्वांनीच प्रयत्न केले. आता जो काही उद्या थोडीशी बैठक होईल आणि त्यानंतर महाविकास आघाडीचं चित्र आपल्या सर्वांच्या समोर अलायन्सचं आम्ही जाहीर करू. आणि भिवंडीबाबतही काही ते उद्याच सगळं आपल्याला सादर करू. चंद्रपुरात पंतप्रधान मोदींची सभा पार पडली आहे. सभेमध्ये मोदींची भाष्य करताना उद्धव ठाकरेंवरती टीका केली, काँग्रेसवरती टीका केली, पण शरद पवारांवरती कुठेही टीकेची जी आहे ती वर उठवली नाही. काय वाटते, काय गणित असतील मोदींची शरद पवारांना उघडले गणित? कसं आहे की तुम्ही टीका केली तरी प्रश्न विचारता आणि टीका नाही केली तरी प्रश्न विचारता. असं आहे की त्यांना त्यावेळी जे उचित वाटलं ते त्या ठिकाणी बोलले असतील. त्याला योग्य उत्तर आमच्या महाविकास आघाडीकडून मिळेल. पवारसाहेबांच्यावर ते अनेक वेळा बोललेले आहेत आणि अनेक ठिकाणी बोललेले आहेत. त्यांना त्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार आहे, त्यामुळं काँग्रेसबद्दल ते बोलले असावेत असं मला वाटतं. उद्या पाडवा होते म्हणते राज ठाकरे बोलणार आहेत, क्लिअर येत असतात की आपल्याला प्रतीक्षा लागून राहिलेला, तुम्हाला काही उत्सुकता असते किंवा आणखी नवीन तिच्या संदर्भातला निर्णय झाला आहे का? बराच वेळ बैठका चालल्या. रावेरच्या सगळ्या कार्यकर्त्यांची आज या ठिकाणी चर्चा झाली. जळगाव जिल्ह्यातील काही प्रमुख नेते देखील या ठिकाणी बोलवण्यात आलेले होते. चर्चा झालेली आहे. निर्णय उद्या करण्याचं ठरलेलं आहे. म्हाडा सातारा अजूनही स्पष्ट होत नाही आहे. मोहिते पाटील येतील, स्पष्ट होईल, हळूहळू स्पष्ट होईल. काय नेमकं काय होईल किंवा नेमकं आम्ही प्रत्येक सीट निवडून येईल असा प्रयत्न करतो आहे आणि त्यामुळं आम्हाला योग्य असे उमेदवार ठरवण्यासाठी थोडा वेळ लागतो आहे, पण त्याचा उपयोग होईल आणि आमच्या सर्वच्या सर्व जागा निवडून याव्यात असा आमचा प्रयत्न आहे. उद्या महाविकास आघाडीची जी पत्रकार परिषद एकत्रित आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या जागांची घोषणा होईल, तर त्यासाठीच्या तिढा असलेल्या जागा ज्या आहेत त्याच्याबाबतचा निर्णय झालेला आहे का? पूर्ण झालेला आहे का? म्हणजे सांगलीची जागा उद्या अंतिम चर्चा होईल आणि आपल्यासमोर घोषणा होईल. सांगलीत काँग्रेस कन्व्हिन्स नाही आहे, अशा वेळी तुम्ही स्वतः आणि तुमच्या आणखी आमदारीचे हे उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहणार आहेत का? कारण साधारण सगळ्या मित्रपक्षांचा एक सूर होता की ठाकरेंनी उमेदवार घोषित करताना काही केलं. असं आहे की 3 पक्ष, मित्रपक्ष आणि आमचे इतर मित्रपक्ष, समाजवादी पक्ष आणि कम्युनिस्ट दोन्ही पक्ष, आमचे शेतकरी कामगार पक्ष असेल, कपिल पाटलांचा पक्ष आहे, हे सगळे पक्ष एकत्रित येऊन आम्ही चर्चा जी करतो. त्या चर्चेमध्ये आज जी मतं मांडली जातात ती बाहेर सांगणं हे योग्य नाही. त्यामुळं मी कोणासाठी काय बोललो आणि कोणासाठी काय याच्या मोहात मी पडणार नाही. संबंधितांनाही योग्य त्या माहित्या मी त्यावेळी दिलेल्या आहेत. आता एकदा निर्णय होईल. निर्णय झाल्यानंतर शेवटी आघाडीचा धर्म हा सर्वांना पाळावा लागेल.
आणि त्यासाठी निर्णय अंतिम करण्याच्यासाठी उद्याची जी मीटिंग आहे ती निर्णायक होईल आणि त्यानंतर आघाडी घोषित केली जाईल. साताऱ्याची जागा ही राष्ट्रवादीच लढवणार आहे की मित्र पक्षांसोबत काही तडजोड केली जाईल या संदर्भात? पृथ्वीराज बाबांचं जे सतत नाव आहे आमच्याकडे चांगले उमेदवार आहेत, चांगल्यात चांगले उमेदवार द्यायचा प्रयत्न चालू आहे. तुम्ही आमच्या प्रत्येक सीटची चिंता करताय याचं मला फार समाधान आहे. असंच प्रचारात देखील आम्हाला तुमचं सगळ्यांचं सहकार्य मिळावं अशी अपेक्षा आहे. सोशल मीडिया माऱ्यामध्ये फलटणची असून या लोकांनी आत्ताच निर्णय करावा असं साधारणपणे साहेब परवा म्हटलं होतं, तर त्यात काही करमाळा आहे, सांगोल्याचं नाव पुढे सांगोला तिथं आहे, खटावमान आहे. त्या सगळ्यांनी मिळून बसून जो निर्णय होईल तो तुम्हाला मी कळवेन. नाथाभाऊंचं तिकडं भाजपामध्ये पुन्हा जाणं दुःख वाटतं का तुम्हाला तुमच्याकडे? दुःख तर वाटतंच आम्हाला. आमच्याबरोबर ते आले, आज आमचा पक्ष सोडून त्या ठिकाणी गेले, याचं दुःख आम्हाला नक्की आहे. शेवटी त्यांच्या अडचणीच्या काळात आमच्या पक्षाने त्यांना, पवारसाहेबांनी त्यांना योग्य अशी सहाय्य करण्याचा प्रयत्न त्यावेळी केलेला होता. ठीक आहे, आता ते पक्ष सोडून गेले, त्यावर जास्त बोलण्याची आवश्यकता कारण नाही. काय आहे, पण काही अनालिसिस झालंय का? त्यांना उद्या बोलू दे, मग त्याच्यावर आधीच बोलायच्या आधीच प्रतिक्रिया व्यक्त करणं हे त्यांच्यावर अन्याय करणारं होईल. उत्सुकता आहे का त्यांच्या भाषणाची? हा, महाराष्ट्रात त्यांचं भाषण ऐकण्याची उत्सुकता, ते काय बोलतात, कसे बोलतात आणि कोणाची मिमिक्री करतात याचं आकर्षण आहेच ना. आपण नकारून कसं चालेल. काल बालगंधर्वाच्या मेळाव्यात मनोरंजन म्हणून वाटतं. मी आता काही बोलत नाही. काल बालगंधर्वाच्या एका कार्यक्रमात पुरुषोत्तम खेडेकर हे शरद पवारांबरोबर डायसवर असताना असं म्हटलेत की शरद पवार हे आजच्या युगातले छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि त्याच्यानंतर आज त्यांनी एक पत्रक काढलं की काल मी जे बोललो ते चुकून बोललो होतो, त्याच्याबद्दल मला माफी करावी. पुरुषोत्तम खेडेकर ठीक आहे, मग आता पुढं काय? तुम्हाला त्यांची भूमिका योग्य वाटते का? काल ते शिवाजी महाराज म्हटले शरद पवारांना आजच्या काळातले. असं आहे की काही लोक बोलतात, त्यांच्या भाषणाच्या ओघवत्या भाषणात काही बोललं जातं. ठीक आहे, ते त्यावेळी त्यांची ती मतं असतातच, त्यात नाकारून चालणार नाही. अर्चना पाटलांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून धाराशिवमधलं उमेदवारी दिलेली आहे. त्यांना प्रश्न विचारणार आला की राष्ट्रवादीचा तुम्ही विस्तार करणार का? तर त्या म्हणाले की मी राष्ट्रवादीचा का विस्तार करू, मी महायुतीचा उमेदवार आहे. म्हणजे राष्ट्रवादीतच आहेत ना, ते राष्ट्रवादीच्या चिन्ह प्रवेश केलं ना, त्यांनी प्रवेश केला. पण ते असं म्हणतात की मी महायुतीचा उमेदवार आहे, मी का राष्ट्रवादीचा विस्तार करू किंवा वाढवू? नाही, पण त्या राष्ट्रवादीतच आहेत ना. हो, त्या राष्ट्रवादीत आहेत, पण मग त्यांना प्रश्न त्यांचं कामच आहे आता राष्ट्रवादी वाढवणं. तयार नाही. त्या म्हटले माझे माझे पती भाजपचे आमदार आहेत, मी कशाला राष्ट्रवादी वाढवू? हो, असं मग भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर उभं राहायला पाहिजे. मोहिते पाटलांचं काय साहेब? हां, मोहिते पाटलांचं कोणीतरी तुमच्याकडे येणार? माझा काही संपर्क झालेला नाही त्यांचा. तुम्ही सतत असं म्हणताय गेले 8-10 दिवस मोहिते पाटलांचं नाव खूप चर्चेत आहे. तुम्ही गेल्या वेळी म्हटले आमचा काही तुम्ही संपर्क झाला चर्चा करताय, माझी चर्चा नाही. पण कोणाशी तुम्ही झालेली नाही. नाही, तुम्ही प्रांताध्यक्ष आहात. पवार साहेब म्हणून- परवा म्हणूनच बोलताना असं मी म्हटले जे की म्हणेन ते अधिकृतच आहे की आमची कोणती चर्चा झालेली नाही. तुम्ही त्यांच्या नावाची चर्चा करताय, तिथं सक्षम उमेदवार ते आहेत असं वारंवार निक्षून जनतेच्या वतीनं तुम्ही सांगताय, एवढंच माझ्या कानावर आहे. नाही, आम्ही नाही सांगत आहे. शरद पवार साहेब तुम्ही म्हणताय प्रांताध्यक्ष म्हणून तुमची भूमिका आहे, पण पवार साहेबांनी परवाच्या दिवशी बोलताना हे सांगितलं काय? की आम्ही वाट बघतोय ते कधी येत आहेत, आम्ही वाट बघतोय ते कधी येत आहेत किंवा चर्चा सुरू आहे. माझ्याशी चर्चा नाही झालेली. पवार साहेबांशी माझ्या माहितीनं कोणी चर्चा केलेली नसावी, पण तो त्यांना माहिती, मला माहिती. अमोल कोल्हे पण भेटून आले त्यांना. कुणाला? अमोल कोल्हे त्या ठिकाणी जाऊन तिथं एक लग्न कार्य होतं, त्या लग्न कार्यानंतर त्यांनी सदिच्छा भेट त्यांची घेतली आणि योगायोगाने त्यांचा त्या दिवशीच निर्णय झालेला होता की तुतारीबरोबर राहायचं असं तिथं स्टेटमेंट आली. तेवढंच, त्याच्या पलीकडे कुणी आमच्याशी संपर्क साधलेला नाही. ते तुतारीसोबत आहेत आता असं त्यांच्याकडून विधान आलं. अमोल कोल्हेंनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची, विजयदादांची सदिच्छा भेट घेतली. ती ज्येष्ठ नेते आहेत आणि महाराष्ट्रात एकेकाळी त्यांनी महाराष्ट्राची
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तेव्हाच्या उपमुख्यमंत्री म्हणून नेतृत्व देखील केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी सदिच्छा भेट घेतली. ते तुतारीबद्दल म्हणतात की आम्ही तुतारी